महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने परवा कन्नड बोर्डच्या संदर्भात कनेरी मठ येथे जे आंदोलन झालं होतं त्या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कन्नड फलक हटवून तुम्ही मराठी फलक लावा अशी आमची जी भूमिका होती त्या भूमिकेशी समरस होऊन आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो आणि त्या ठिकाणचे बोर्ड आम्ही काढले। का तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजसाहेबांची आमच्या भूमिका आहे की महाराष्ट्रात कुठेही असले तरी मराठी झालं पाहिजे, मराठी पाट्या झाल्या पाहिजे। या भूमिकेशी आम्ही ठाम राहून आदरणीय राजसाहेबांचा आदेश मानून वेळ प्रसंगी आमच्या जीवाचा विचार न करता राजसाहेबांच्या या आदेशाचे पालन तंतोतंत करून आम्ही त्या ठिकाणी जाऊन कन्नड फलक उतरले, फाडले आणि जाळले पण। परंतु त्याच्या मागे आमचं एकच धोरण होतं की बाबा तुम्ही कन्नड फलक लावा पण त्याच्यावर दिशादर्शक म्हणून मराठी पण त्याचा उल्लेख असावा। परंतु ह्या ठिकाणी जसं येल्लूरमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा उतरला, मराठी माणसावर अन्याय केला, तर इथल्या माणसांनी कन्नडचं एवढं प्रेम का? जर मराठी माणूस जर त्या ठिकाणी करत असता तर त्या ठिकाणी जी बातमी गावात गेली आणि त्यानंतर जो जमाव जमला आणि त्या जमावाबरोबर आम्ही जवळजवळ आमची वादावाद झाली। त्यावेळेला जमावामध्ये आम्ही ठणकावून सांगितलं की महाराष्ट्रात हे मराठी झालंच पाहिजे, जसं कर्नाटकात सक्ती होत्या तसं आमच्या महाराष्ट्रात ही झाली पाहिजे अशा भूमिकेशी आम्ही ठाम राहिलो। तरी पण काही जे गुंड प्रवृत्तीचे लोक होते आणि त्याच्या आधी जे आम्ही आंदोलन केलं होतं 2 नंबर धंद्याच्या विरोधात, अशाने मिळून त्या ठिकाणी आम्हाला ह्या आंदोलनाच्या मध्ये घुसून जाणून बुजून आमच्यावर धक्काबुक्कीचा प्रकार घडला। तरी पण आम्ही या सगळ्यांना टक्कर देत त्या ठिकाणी जात असताना जाणून बुजून त्याचे खोटे व्हिडिओ आणि त्यानंतर आमचे खोटे बदनामीचे षडयंत्र रचून त्यांनी काही कॅप्शन टाकल्या सोशल मीडियावर। परंतु ह्या सगळ्या खोट्या धंद्यात खोट्या आहेत। ज्या भाजी विक्रेते, रिक्षा व्यावसायिक या सर्वांच्या आज भाजी विक्रेत्या महिला पण आज तिथं घुसल्या होत्या की राजू जाधवनं आमचं पोट चालवले, आमचं घर चालवले। रिक्षा व्यावसायिक आज ती पण त्या ठिकाणी गेलीत। या सर्वांनी आज तिथं जाऊन दंगा केला की बाबा राजू जाधववर खोटे आरोप करू नका। हे आरोप करत असताना या ठिकाणी गावाचा विषय राहिला बाजूला, देवस्थान राहिलं बाजूला, ह्यामध्ये ज्यांनी राजकीय हित साधले अशाने आणि ज्या 2 नंबर धंद्यांच्या विरोधात आदल्या दिवशी मी मोठं आंदोलन केलं होतं, ह्या सगळ्यांनी षडयंत्र रचून या ठिकाणी खोट्या बातम्या टाकून खोटे कॅप्शन टाकून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला। परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा राजू जाधव राजसाहेबांच्या आदेशानं जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मराठी भाषेच्यासाठी लढणार आणि लढणार। तिथं जीव गेला चालेल तर राजसाहेबांच्या कुठल्याही आदेशाला मी खाली सोडणार नाही आणि जिथं जिथं मराठी पाट्या नसतील आणि जिथं कन्नड असेल तिथं मी फोडल्याशिवाय राहणार नाही। या पद्धतीनं बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार। आमचे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आदरणीय बाळासाहेब गावकर साहेब यांच्याशी चर्चा झाली। त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीत यांच्यावर कायदेशीर कारवाई करा आणि कायदेशीर कारवाई करून यांच्यावर अटक कारवाई झाल्याशिवाय यांना ग बसायचं नाही असा त्यांचा आदेश आहे। आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना कदापि कन्नड पाट्या कन्नड फलक सहन करणार नाही। मराठीची भूमिका ठाम असली पाहिजे। पक्षाची भूमिका आज ही मराठीच्या संदर्भात आहे ती तुम्ही त्या तंतोतंत त्याचं पालन केलं पाहिजे, आदरणीय राजसाहेबांच्या आदेशाचं पालन केलं पाहिजे। आम्ही त्या ज्येष्ठ नेते आदरणीय बाळासाहेब गावकर यांच्या शब्दाचं, आमच्या राजसाहेबांच्या आदेशाचं पालन आम्ही जीव जाईस तोपर्यंत करणार। परंतु मराठी फलक हे कायमस्वरूपी ठेवणार, कन्नड चालून देणार नाही महाराष्ट्रात। आमच्या ज्येष्ठ नेत्यांशी आमची चर्चा झाली आणि ह्यावर जेने आमच्यावर हे खोटे बाईट आणि खोटे कॅप्शन टाकून आमची बदनामी केली, जे आंदोलन मराठी पाट्यासाठी होतं, कन्नड फलक उतरायचं होतं, त्याला चुकीचं वळण देऊन जाणून बुजून आपल्या हितासाठी जे आम्ही आंदोलन केलं होते ते बाजूला ठेवून त्यांनी दुसरा विषय घेऊन आमची बदनामीचा प्रयत्न केला। ह्या जे कोण असतील त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करणार। SP-ना जाऊन भेटणार, पोलीस महानिरीक्षकांना भेटणार, परंतु त्यांना अटक केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।